कळंबोलीतील हळदी समारंभात 18 टोळ्यांचे गंठन चोरण्याचा प्रयत्न, चोर नागरिकांच्या ताब्यात। कळंबोली येथील एका हळदी समारंभात चोराने 18 टोळे वजनाची सोन्याची गंठन चोरल्याची घटना घडली आहे। या चोराला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून 27 एप्रिल रोजी त्याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचबरोबर 18 टोळे वजनाची सोन्याची गंठन ताब्यात घेण्यात आली आहे। कळंबोली सेक्टर 1 ई येथील सोनम अविनाश पाटील या त्यांचे चुलत दीर चेतन हनुमंत पाटील यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी कुटुंबियांसह रविवारी 26 एप्रिल रोजी कळंबोली येथेच गेल्या होत्या। रात्री जेवण झाल्यानंतर सोनम पाटील या मंडपामध्ये कुटुंबियांसोबत बसल्या होत्या। रात्री 10 ते 10:30च्या सुमारास आरोपी देखील त्यांच्या पाठीमागील बाजूला बसला होता। रात्री 10:15च्या सुमारास अचानक मंडपाच्या पाठीमागून येऊन आरोपी रजनीश इंद्रपाल केवट याने सोनम पाटील यांच्या गळ्यातील 18 टोळ्याचे गंठन खेचून तो पळून गेला। यावेळी सोनम पाटील घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरडा केला। आजूबाजूच्या हळदी समारंभातील सर्व नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय जमा झाले आणि काय झाले असे विचारले असता त्यांनी चोराने त्यांची 18 टोळ्याची गंठन पळवली असल्याचे सांगितले। यावेळी चोराचा शोध घेत गावातील सर्व नागरिक कुटुंबीय चोराच्या पाठीमागे धावत गेले आणि त्याचा पाठलाग केला। यावेळी पळताना चोराला गावाच्या बाहेर निघता आले नाही आणि तो पुन्हा पळता पळता मंडपात आला। यावेळी आरोपी रजनीश इंद्रपाल केवट याला नागरिकांनी पकडले आणि चोप देखील दिला। त्याच्याकडे चोरलेल्या गंठनची चौकशी केली असता त्याने त्याच्याजवळ नसल्याचे सांगितले। यावेळी त्याचे खिसे चेक केले असता खिशामध्ये 18 टोळे वजनाचे गंठन सापडून आले। या प्रकाराची माहिती कळंबोली पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपी रजनीश इंद्रपाल केवट याला ताब्यात घेतले। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।